जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। त्यात महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झाला आणि तेही सगळे पर्यटकांवर यावेळेस जो हल्ला झाला तो पर्यटकांवर करण्यात आला। त्यामुळे धास्ती पसरली आहे आणि येत्या काळात अनेक जे काही पर्यटक आहेत ते जम्मू काश्मीरला जाण्यासाठी एक घाबरलेलं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय आणि आता सध्या साधारण किती लोक कोणत्या टूर्सकडनं किंवा कशा पद्धतीनं जम्मू काश्मीरला जायचा प्रयत्न करतायत का किंवा त्या लोकांमध्ये नेमक्या काय भावना आहेत आणि आत्ताचा ॲज अ टुरिझम इंडस्ट्री म्हणून या सगळ्या दहशतवादी हल्ल्याकडे टुरिझम इंडस्ट्रीतले लोक कसे बघतायत हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत झेलम चौबळ मॅडम आहेत केसरी टूर्सच्या। मॅडम, आत्ताचा सिनारिओ कसा आहे साधारण सगळ्या टूर इंडस्ट्रीचा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा भ्याड हल्ल्याचा आम्ही संपूर्ण टुरिझम इंडस्ट्री निषेध करते आणि आत्ताचा सिनारिओ म्हणजे लोक आत्ता आहेत तिकडचे ट्रान्सपोर्टर्स, हॉटेलियर्स आणि लोकल लोक खूप ह्या मंडळींना मदत करत आहेत। हे पण एक चांगलं दृश्य आहे। लोकांना तिकडे अपार्ट फ्रॉम पहलगाम सगळेजण व्यवस्थित तिकडे आहेत, फिरता आहेत। म्हणजे पहलगामला जाण्याच्या ऐवजी आमचे टुरिस्ट सोनमर्गला गेले, तिथे त्यांना सुरक्षित वाटतंय। गव्हर्नमेंटने सुद्धा सुरक्षा व्यवस्था स्ट्रॉंग केलेली आहे। त्यामुळे तिकडचा सिनारिओ जोपर्यंत गव्हर्नमेंट सांगत नाही की इथे येऊ नका तोपर्यंत आपण जायला पाहिजे, कारण काश्मीर शेवटी आपलं आहे। 2-3 हजार टुरिस्टनी आमच्याकडे बुकिंग केलेलं आहे। त्यामुळे साधारण या सगळ्या मागच्या काही दिवसांमध्ये किती आपले टुरिस्ट आहेत तिकडे आता थांबलेले आहेत किंवा अडकलेले आहेत आपल्या केसरी टूर्सकडनं गेलेले? आता साधारणपणे आमचे 200 लोक तिथे आहेत। मे महिन्यामध्ये साधारण डेली डिपार्चर्स आमचे असतात काश्मीरला, त्यामुळे ते जात आहेत पण आणि आहेत। तर जी पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली, ऑफकोर्स हा जो हल्ला आहे त्याच्यामुळे पॅनिक होण्यासारखाच हा हल्ला आहे, परंतु आम्ही लोकांना सांगतो की काश्मीरचं टुरिझम बंद नाही झालं पाहिजे, मग त्यांचाच सक्सेस होईल। त्यांना तेच तर घडवून आणायचं आहे। म्हणून आम्ही आमच्या टूर्स आतापर्यंत सुरू ठेवणार आहोत आणि गव्हर्नमेंटने तिथे सुरक्षा व्यवस्था कडक केलेलीच आहे। लोकल लोक खूप मदत करत आहेत, त्यामुळे हे पर्यटन सुरू राहिलं पाहिजे असं आत्ता तरी आम्हाला वाटतंय। मे, जून, जुलै त्या काळात पण अनेक लोक तुम्ही सांगतायत की काश्मीरला जायचा प्लॅन केला आहे, त्यांनी बुकिंग्स केले आहेत, त्यांच्या मनात धास्ती आहे, त्यांचे काही फोन्स आलेत का किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या ह्या सगळ्याकडे बघताना? कोणी बुकिंग्स कॅन्सल वगैरे अशा काही केल्यात का? हो, पॅनिक निर्माण होतंच। त्यामुळे काही मंडळींना नाही जायचं आहे काश्मीरला, त्यांना आम्ही पर्यायी दुसरं डेस्टिनेशन देतोय आणि ज्या मंडळींनी जायचं ठरवलं आहे त्यांना आम्ही घेऊन पण जाणार आहोत। आणि त्यांची काळजी, पर्यटकांची सुरक्षा ही केसरीची नेहमीच टॉप प्रायोरिटी राहिलेली आहे, मग कुठेही असो जगात, कारण आम्ही कुठे ना कुठे काही ना काही फेस करत असतो। पण हे भयानक आहे। हे जे घडलं ते पर्यटकांवर काश्मीरमध्ये असा हल्ला कधी झाला नव्हता, तर ही गोष्ट खूप भयानक आहे। आणि मला असं वाटतं, आमची प्रार्थना आहे की सरकारने सुरक्षा व्यवस्था तिकडे अजून स्ट्रॉंग करायला हवी आणि पर्यटकांनी काश्मीरला जायला पाहिजे असं वाटतं। किती आता साधारण एखादा आकडा सांगू शकता पुढच्या 3 महिन्यात किती बुकिंग्स आहे आणि किती टक्के कॅन्सल झालेले आहेत? साधारणपणे 3-1 हजार ट्रॅव्हलर्स जाणारे आहेत काश्मीरला। आतापर्यंत जे कॅन्सलेशन्स आम्ही रिसीव केली आहेत ती साधारणपणे 100-1 आणि पीपल आर ऑल्सो असेसिंग द सिच्युएशन। जी कॅन्सलेशन रिसीव केली ती लगेचच्या भागातली होती, 2-3 दिवसातली किंवा आठवड्याभरातली कॅन्सलेशन्स आहेत, पण आम्ही जेवढे टुरिस्ट नेतो त्या मानाने कॅन्सलेशन्स कमी आहेत। आता बघायला गेलं तर सगळ्यांमध्ये घाबरलेले आहेत, टुरिस्ट असू देत किंवा अख्खा भारत आता घाबरलेला आहे, द्वेष व्यक्त करताना दिसतोय, निषेध व्यक्त करताना दिसत आहेत। अनेक म्हणजे सगळ्या पर्यटकांची आत्ता मागणी अशी आहे की आम्हाला काही जे काही प्लॅन्स असतील त्यांनी शेड्यूल असेल ते रिशेड्यूल करून द्या, अशा काही मागण्या आहेत, तर ते तुम्ही रिशेड्यूल वगैरे करून देणार आहात? आम्ही रिस्केड्यूल करून देतोय। एअरलाईनने आम्हाला सांगितलेलं आहे की 30 एप्रिलपर्यंत जे पर्यटक जाणार आहेत त्यांना पूर्ण रिफंड देणार, त्यामुळे 30 एप्रिलपर्यंतच्या लोकांना ते सोपं होणार आहे, मग कदाचित सगळं सुरळीत सुद्धा होईल।
त्यामुळे एकदा सुरळीत झालं तर मग पुढच्या टुरिस्टना काही प्रॉब्लेम येऊ नये असं वाटतं. पण तुम्ही आता काश्मीर आणि या सगळ्या भागात टूर्स घेऊन जातात, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. तुम्हाला काश्मीरबद्दल आता काय वाटतंय? तिथल्या सिनारिओबद्दल तर आपण बोललोच, पण काश्मीरबद्दल काय वाटतं? काय बोलू काश्मीरविषयी? काश्मीर भारताचं नंदनवन आहे, भारताचा ताज आहे काश्मीर. आणि असा भूप्रदेश हेवन ज्याला म्हटलं जातं, पृथ्वीवरचा स्वर्ग काश्मीरला म्हटलं जातं. तर काश्मीरवर आमचं प्रचंड प्रेम आहे, कारण एकेकाळी केसरी टूर्सची रोटी हे काश्मीर होतं. त्यामुळे तिथल्या लोकांना केसरीविषयी प्रेम आहे आणि आम्हाला काश्मीरविषयी प्रचंड प्रेम आहे. हा अतिशय एक सुंदर भाग आहे, प्रत्येक भारतीयाने बघण्यासारखा आहे आणि आपण तिथे जायला पाहिजे काश्मीरमध्ये, असं मला वाटतं. पर्यटन इंडस्ट्रीवर याचा परिणाम जसा तुमच्या कंपनीजवर काही प्रमाणात होणार आहे, तसं काश्मीरच्याही पर्यटनावर परिणाम होणार आहे. जर पर्यटक गेले नाहीत किंवा प्लॅन्स कॅन्सल केले, त्यांनी बुकिंग्स कॅन्सल केल्या, तर पर्यटनावर तर अशा गोष्टींचा परिणाम इमिजिएटली होतो. आणि हे गेले अनेक वर्ष काश्मीरचं पर्यटन हे वोलाटाईलच राहिलं होतं. पण गेल्या दशकामधलं काश्मीरचं पर्यटन खूप छान रीतीने बहरलं होतं आणि तोच आत्ता त्रास होतोय की एवढं सगळं सुरळीत चालत असताना हा अटॅक, हा पॅनिक अटॅक, हा निंदनीय अटॅक, ह्याचा त्रास आम्हाला प्रचंड होतोय, पर्यटकांनाही होतोय त्याचा त्रास. आणि काश्मीरमधले लोक जे मी मगाशी म्हटलं हॉटेलियर्स, ते सगळे हवालदिल झालेत, ते मदतीला तयार झाले आहेत. त्यांनी श्रीनगर एक दिवस त्याच्यासाठी बंद केलं, कॅन्डल मार्च त्यांनी केलं. सो ते पण हवालदिल झाले आहेत. त्यांना पण हे नकोय, त्यांनाही दहशतवाद काश्मीरमध्ये नकोय. कारण ते आम्ही जवळून बघतो, ते आनंदी होते, कारण पर्यटन खूप चांगल्या तऱ्हेने तिथे होत होतं. त्यामुळे अशा घटनांनी आपण घाबरून न जाता आपण कसं आपण त्याला उत्तर देऊ शकू. म्हणजे मला असं वाटतंय आपल्या गव्हर्नमेंटने खूप चांगली पावलं उचलली आहेत. दहशतवादाला खतपाणी घालायचं नाही हे जर ठरवलं तर खरोखर काश्मीरसारखं नंदनवन जगात नाही. साधारण केसरी टूर्सकडे पुढच्या 3 ते 4 महिन्यात जाणारे 3000 टुरिस्ट आहे, पर्यटक आहे, आणि त्याच्यातल्या काहीच जणांनी आता जे काही बुकिंग्स होते ते कॅन्सल केले. मात्र काश्मीर बघायला हवं आणि काश्मीरसारखं नंदनवन जगात नाही आहे. त्यामुळे येत्या काही काळात, येत्या काही वर्षात असू देत, जे काही काश्मीर सुंदर झालं होतं, तिथली सुरक्षा वाढली होती, सगळेजण आपसूक तिथे जायला भाग पडत होते किंवा जात होते, ते या हल्ल्यामुळे कुठेतरी मागं पडू शकतं, असं मत मॅमनी व्यक्त केलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.